कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुनील धाबेकर यांच्या प्रचारार्थ नोव्हेंबर 11 रोजी कारंजा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उमेदवार सुनील धाबेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, सरकारकडून हमीभाव जाहीर होतात पण ते लागू होत नाहीत आणि व्यापारी या भावाने माल घेत नाहीत. गरजेपोटी नंतर शेतकऱ्यांची लूट होत ती मोडून काढायची असेल तर हमीभावाचा कायदा होणे आवश्यक आहे, कारण तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, नसता भावासाठी त्याचा वाली कोणी असणार नाही. कापसाच्या भावासंदर्भातील वास्तव मांडताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की 2 वर्षापूर्वी कापसाचा भाव 12,000 रुपये प्रति क्विंटल होता, तो आता राहिलेला नाही. या शेतमालाचा भाव सरकारने 9,000 भाव मिळाले पाहिजे, कारण व्यापारी आणि कारखानदारी लोक यांना मोठा फायदा होतो व शेतकऱ्याला त्यांच्या मालाचे भाव मिळत नाही. याकरिता असे शेतकऱ्यांच्या न्याय मिळाले पाहिजे असेल तर यावेळी आलेले सोन्याची संधी करण्याकरिता वंचितचे उमेदवार सुनील धाबेकर यांना बहुमताने विजयी करा, असे यावेळी मत व्यक्त केले. यावेळी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क, जनतेचा बुलंद आवाज. बातमीला सबस्क्राईब व शेअर करा व बेल आयकॉनला दाबा.